नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण पहिल्या प्रकरणामधलं शेवटचं बीट पाहिलोत. 19व्या शतकातील महाराष्ट्रातील राजकीय स्थिती कशी होती बघा. कारण 19व्या शतकाच्या प्रारंभीची महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहण्यापूर्वी आपणास किमान 1713 ते 1818 या कालखंडामध्ये किंवा पेशव्यांचा राजवटीचा कालखंड पाहावा लागतो. कारण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 1713 पासून म्हणजे बाळाजी विश्वनाथ ते 1818 म्हणजे दुसरा बाजीराव यांचा कालखंड पाहावा लागेल. मग बाळाजी विश्वनाथ, कारण छत्रपती शिवाजी महाराजाला 2 मुले होते, मागे सांगितले, छत्रपती संभाजी आणि छत्रपती राजाराम. संभाजी महाराज वारस नसल्यामुळे किंवा संभाजी महाराजाचा मुलगा शाहू आणि शाहू महाराजाला वारस नसल्यामुळे शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ त्यांना पेशवेपद दिलं होतं. आणि बाळाजी विश्वनाथानं राजकारणामध्ये आपलं स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं होतं. छत्रपती नामधारी झाले होते. मग बाळाजी विश्वनाथ 1713 ते 20, नंतर त्यांचा मुलगा पहिला बाजीराव पेशवे 1713 ते 20 बाळाजी बाजीराव. नंतर पहिला बाजीराव पेशवा 1720 ते 39. नंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे 1740 ते 61 म्हणजे पानिपतच्या युद्धापर्यंत. नंतर त्यांचा मुलगा माधवराव पेशवे, त्यांचा मुलगा माधवराव पेशव्यांचा कालखंड 61 ते 72. नंतर नारायण पेशवा 72 ते 73 आणि सवाई माधवराव त्यांचा मुलगा, आणि नंतर दुसरा बाजीराव पेशवा. आता हे जर पेशव्यांचं राजकारण बघितलं तर बाळाजीपासून सवाई माधवरावपर्यंत त्यांची मुलंच होती. पण या ठिकाणी बाळाजी विश्वनाथाला पहिल्या बाजीरावला बाळाजी बाजीराव, रघुनाथराव, चिमणाजीराव ही 3 मुलं होती. आणि रघुनाथरावला पेशवेपद पाहिजे होतं आणि त्याचं पेशवेपद भावाच्या जागेवर बसायचं होतं. हुटकत येऊ लागलं. हुटकत आल्यामुळं गृहयुद्ध सुरू झालं. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या सख्या पुतण्याला नारायणराव पेशव्याला ते मारलं, दहचा मा केलं. आनंदबाईला त्याची बायको होती, धारावे करायचं तर मारावे केलं आनंदबाईनं, म्हणून त्या ठिकाणी भर दरबारात त्याला मारलं. त्याच्यानंतर मराठामध्ये बारभाई कारस्थान झालं आणि त्या कारस्थानामध्ये बाजीराव रघुनाथराव दोषी ठरला. आणि दोषी ठरल्यामुळे रघुनाथराव म्हणजे कोण? बाळाजी बाजीराव चुलता, त्या पुतण्याला मारलं आणि म्हणून तो दोषी ठरला आणि इथून पुढं तो इंग्रजाला मिळाला. अशा प्रकारे पेशव्याने आपल्या स्वार्थासाठी काय केलेलं आहे? इंग्रजांना जवळ केलं. इकडं मराठा सरदार सर्व ताकदनिशी इंग्रजाबरोबर लढू लागले, वेगवेगळे विजय मिळू लागले. परंतु या पेशव्यानं पुढं काय केलं? मराठ्यांना फोडा आणि झोडा केली, इंग्रजाचं धोरण याने. आणि मग इंग्रजांनी आधी पेशव्याला जवळ धरलं, मराठ्याचा पराभव केला आणि नंतर पुन्हा पेशव्यांचा पराभव केला. अशा प्रकारे या घडामोडीमध्ये प्रस्तावना सांगली. या घडामोडीमध्ये 3 युद्ध होते. पहिले 2 युद्धामध्ये मराठ्याचा विजय होते, दुसऱ्या 2 लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव होते. म्हणजे इथं कसं पेशव्यांचा पराभव होतो बाबा. पहिले इंग्रज मराठा युद्ध आता बघूत आपण. पहिले इंग्रज मराठा युद्ध कधी आहे? इसवी 1775 ते 1782. आता कशामुळे झालं? पहिले इंग्रजाला इथं सत्ता स्थापन करायची होती. ऑक्टोबर 1773 रघुनाथराव पेशवेने स्वतःला पेशवे म्हणून घोषित केले. आता सांगितलं रघुनाथराव पेशवेनं स्वतःला पेशवे म्हणून. पण त्याचा हा निर्णय मराठा सरदारांना आवडला नाही. कारण मराठा सरदारांना
त्यांनी पेशवेपदावरून काढण्यासाठी बारभाई कारस्थान नेमले. त्यानं पुतण्याला मारलं होतं नारायणराव पेशवेला, ने स्वतः घोषित केलं. मराठा मंडळीला पटलं नाही. नारायणराव पेशवे 40 दिवसाच्या मुलास सवाई माधवराव या पेशव्यात बशिला बा, दिले तुम्हाला पॉईंटमध्ये. सवाई माधवराव याच पेशव्यात पदावर बशिलेला आहे. आणि त्यामुळं नाना फडणवीस व महादी शिंदे या दोघांनीच मराठशाही सावरली. अशा परिस्थितीमध्ये नाना फडणवीस आणि महादी शिंदे मराठशाही सावरली. इंग्रजांशी सुरतचा तह केला कोणी? रघुनाथराव पेशव्यांनी. आणि 1775 रघुनाथराव इंग्रज एकत्र आले बाप. जी बाहेरची फौज होती तिथल्या मराठा सत्तेसाठी केवळ पदासाठी कोणाला जाऊन मिळाले? इंग्रजाला रघुनाथराव पेशव्या. लक्षात ठेवायचं. 1700. आणि त्यांनी कोणता तह केला? सुरतचा तह केला. 50,000 सैन्याशी पुण्यावर हल्ला केला पहा. पेशव्यानेच मराठ्याच्या सत्तेवर. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याच्याच विरोधात केवळ पदासाठी ब्रिटिशांनी साथ घेतली. आणि रघुनाथराव पेशवे शेवटी मराठा एका बाजूला, इंग्रज आणि रघुनाथराव पेशवे एका बाजूला. 1706 युद्ध झालं. मराठ्याचा विजय मिळाला. महादेव शिंदेला विजय मिळाला. 1776 पुरंदर सत्ता केला. आणि पुरंदरच्या तहानुसार रघुनाथरावला काय केलं? तुम्ही तुमचं बाजूला व्हा. मराठ्याचे माने 26 जानेवारी 1979 इंग्रज सैन्य मराठा लष्कर यांच्या तळेगाव इथं युद्ध झालं हे. आणि वडगावचा तह झाला 18 जानेवारी 1779. रघुनाथराव पेशवेचे राजकारणास संन्यास घ्या सांगितलं मराठ्याने, तरच आम्ही माघार घेतो. आणि रघुनाथराव पेशवेला 12 लाख जहागीर देण्याचे ठरलं. आणि 1782 सालबाईचा तह झाला आणि हे युद्ध संपलं. अशा प्रकारे पहिलं युद्ध संपलं. मराठ्याचा विजय मिळाला. पेशवे आणि रघुनाथरावाचा पराभव झाला. आणि रघुनाथरावला घरी बसण्याचं मान्य केलं. आणि पुन्हा काय केलं? नारायणरावचा मुलगा म्हणजे सवाई माधवरावाचा मृत्यू झाला. हे नंतरचं. पण आता हे पहिलं युद्ध झालं. इथं थांबलं नाही संघर्ष इंग्रजांचा. इंग्रजाला इथं सत्ता स्थापन करायची होती. लगेच दुसरे इंग्रज मराठा युद्ध झालं इसवी सन 1802 ते 1803 या कालखंडामध्ये. रघुनाथराव पेशवे यांचा पुत्र दुसरा बाजीराव. आता जसा बाप तसाच लेक, बरं का? मग आता सवाई माधवराव वारलेले आहेत. मग आता बापाची इच्छा तर पूर्ण झाली नाही. म्हणून त्यांनी काय केलं? रघुनाथरावचा पुत्र दुसरा बाजीराव 1796 पेशवे पदावर आला. कारण सवाई माधवरावला मुलगा नव्हता. चुलत भाऊच्या जाग्यावर, चुलत भावाच्या पुतण्याच्या जागा पुन्हा रघुनाथरावचा मुलगा नारायण दुसरा बाजीराव पेशवे आला. नाना फडणवीस त्यांचे पटले नाही. कारण त्याच्या वडिलालाच नाना फडणवीसनं बाजूला केलं होतं. त्याचे साहजिकच कसं पटणार आहे? दुसरा बाजीराव पेशवे सर्व मराठा सरदारांना समानतेनं वागवलं नाही. दुसरा बाजीराव तो असा फालतू निघाला की फोडा आणि झोडा केली त्याने. पहिले वडील तरी त्यानं काय केलं? तर सुरतचा तह केला, इंग्रजाकडे गेले होते. परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन यानं काय केलं? मराठ्याचाच पराभव केला. शिंदे होळकर या दोन घराण्याचे पारंपरिक तर वर होतेच. त्याच्यामध्ये यानं तेल टाकण्याचं काम केलेलं आहे. कारण त्याला माहिती होतं शिंदे होळकर जर भोसले एकत्र आले तर आपलं काही खरं नाही. आणि म्हणून मराठ्याची एकी ठेवली नाही. यशवंतराव होळकरांची फौज जमिली. याच्यात यशवंतराव होळकर फार मोठा पराक्रमी पुरुष होता. पैसा मिळाला, अनुयायी मिळवले. आपणास होळकर घराण्याचा वारस होण्यास नागपूर भोसलेंनी मदत करा असं वाटलं. आणि म्हणून यशवंतराव होळकरला वाटलं मला शिंदेनं भोसलेनं मदत करावं. आणि म्हणून मी वारसा. पण दुसऱ्या बाजीरावनं तंबी दिल्याने यशवंतराव होळकर भोसलेची मदत केली नाही. परंतु दुसऱ्या बाजीरावनं सांगितलं भोसलेला शिंदेला त्या यशवंतराव होळकरला मदत करायची नाही. आणि याचा परिणाम काय झाला? उलट यशवंतराव होळकरांना तुरुंगात टाकले. तिथून ते निसटले, पुण्याकडे निघाले. दरम्यान यशवंतराव होळकरांचा बंधू विठोजी होळकरचा मृत्यू झाला या संघर्षामध्ये. आणि पेशव्यांच्या हत्तीच्या पायाखाली काय गेलं? विठोजी होळकरांना ठार मारलं. दुसऱ्या बाजीरावाने आपली भेट घ्यावी असे यशवंतरावला वाटत होते. पण दुसऱ्या बाजीराव पेशव्यांची भेट टाळले. आणि दौलतराव शिंदे आणि पेशवे दोघांचे लष्कर, यशवंतराव होळकरांचे लष्कर पुण्याजवळ हडपसर येथे आले. शेवटी त्याला वाटलं भोसलेचा पाठिंबा नाही. शिंदेला यशवंतराव होळकरनं मदत मागितली. पेशव्यांना माझा भाऊ मारलेला आहे. शेवटी आपण दोघं जर एकत्र आलो तर पेशव्यांचा पराभव होईल. आणि म्हणून पुण्याजवळ हडपसर येथे युद्ध झाले. शिंदे पेशवे यांच्यात 6,000 तर होळकरांची
2000 सैन्य मारले गेले. शिंदे पेशवे म्हणजेच अरे दौलतराव शिंदे आणि पेशवे दोघांचे लष्कर यशवंतराव होळकरांचे लष्कर यांच्यात पुण्याजवळ शिंदे हे याच्याकडून गेले होते, पेशव्याकडून गेले होते. त्याकडं 6000 2000 कोणाचं यशवंतराव होळकरचं. म्हणजे पाहायचं गंमत बघा, या पेशव्यांनी कोणाची मदत घेतली, भोसलेला बाजूला ठेवला आणि शिंदेची मदत घेतली आणि होळकरांचा पराभव केला. आणि अशा वर्ग दुसरा बाजीराव इंग्रज यांच्यात वसायचा तह झाला. मुंबईला दुसरा बाजीराव पेशवे 6 महिने पुण्यात ठेवले नाही. दुसरं युद्ध झालं, दुसऱ्या बाजीराव आणि इंग्रज यांच्यात वसायचा तह झाला आणि 1802 सालनुसार इंग्रज दुसऱ्या बाजीरावच्या राज्याचे रक्षण करतील आणि त्याच्या रक्षणासाठी 6000 सैनिकाचं पथक द्यावं. इथं शिंदेचा तर पाठिंबा घेतला, पण इंग्रजांना काय केलं त्यांनी, इंग्रजांना मदत घेतली आणि इंग्रजांना मान झाली. 1802ला तह केला वसायचा तह. त्या वसायच्या तहानुसार इंग्रजांचे गुलाम झाले पेशवे. खर्चासाठी म्हणून 26 लाख रुपये इंग्रजांनी दिली. आणि अशा प्रकारे एका बाजूला इंग्रज पेशवे शिंदे, तर दुसऱ्या बाजूला यशवंतराव होळकर यांच्या 60,000 घोडदळ उत्कृष्ट तोफखाना होता. ब्रिटिशांवर सर्व मत्सरी आणि सेनापती एकत्र अशी दिली, पण यशवंतराव होळकर आणि दौलतराव शिंदे यांचे ऐक्य होऊ शकले नाही याच्यामध्ये. जर शिंदेनं मदत केली असती होळकराला, तर यशवंतरावने राजा रणजितसिंहाची मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. उभयतान तह झाला. शेवटी चंबळच्या उत्तरेचा व पश्चिमकडचा प्रदेश त्याग करण्याचे यशवंतराव होळकरांना सांगले. राजा रणजितसिंहाला देऊन टाकूत. चंबळच्या दक्षिणेकडे पूर्वेकडे प्रदेश यशवंतराव होळकरांचा हा करायचे. बाहेरच्या राजाचा त्यांना करार करावा लागला. पानिपत वेळेस गेले होते त्यावेळेस हे त्यांचं राज्य होतं तिथे चंबळला होळकरांचं. यशवंतरावांची स्थिती 1805ला अत्यंत वाईट झाली होती. मानसिक संतुलन बिघडले होते. 1811 त्यांना मृत्यू झाला. अशा प्रकारे दुसरं युद्ध झालं मराठा. आता दुसरं युद्ध झालं तर हा दुसरा बाजीराव पेशव्याची भूमिका काय होती. 1896 ते 18च्या काळात पेशवे सत्तेवर आला आणि यांनी काय केलेलं आहे, हे रंगीलपणाचा होता, स्त्री लंपटपणा होता, ब्राह्मण भोजन देणे त्यांच्यावर तिचे विस्तृत होते, जातीवादी धोरण स्वीकारलं. अशा मार्गाने ते चैन विलासी दुर्गुण यांच्यात होते. आणि यामुळं इथं काय झालं, जरी मराठा युद्धामध्ये मराठ्याचा विजय मिळाला असला तर खऱ्या अर्थाने इथं इंग्रजांचाच विजय आहे. होळकरांचा पराभव म्हणजे कोणाचा पराभव केला नाही, इथल्या शिवसैनिकांचा पराभव केलेला आहे, जे की मराठा स्वातंत्र्य युद्धामध्ये किंवा पानिपतच्या युद्धामध्ये होळकर घराण्याने फार मोठं योगदान दिलं. अशा प्रकारे आता कोणाचा, होळकर गेले बाजूला, राहिले कोण आता, शिंदे आणि भोसले यांचा एकदा पराभव होते. आणि पराभव झाल्यानंतर ऑटोमॅटिकच काय होते, पण आता शिंदेचा पराभव झाल्यानंतर आता 1803 ते 1805 या दरम्यान इंग्रज मुत्सद्दीपणे होळकरांना तटस्थ ठेवून शिंदे भोसले यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले. आता इंग्रजांनी काय केलं, ठीक आहे होळकरांचा पराभव केला ना, आपण आता शिंदे आणि भोसलेंचा पराभव करू. मग बहुतांश अधिकारी ब्रिटिश आपल्या बाजूने वळवले होते. दक्षिणेत शिंदे भोसले यांचा पराभव करून इंग्रजांनी अहमदनगर, ब्रह्मपूर, ठाणे जिंकली होती. शिंदे भोसलेच्या युतीने इंग्रजापुढे शरणागती पत्करली होती. परंतु होळकरांचा जरी पराभव झाला असला तरी शिंदे आणि भोसले यांनी मात्र दुसऱ्या मराठा इंग्रज युद्धामध्ये विजय मिळवला. इथं जरी इंग्रजांना पराभव झाला असला तरी एक इथं पेशवे आपल्या अंमलाखाली आला आणि दुसरं होळकरांचा पराभव झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारे या दोघांचा पराभव झाला दुसऱ्या युद्धामध्ये. आता तिसरं युद्ध होते आणि त्या युद्धामध्ये शेवटी काय केलेले आहे, इंग्रजांनी भोसले आणि शिंदेचा पराभव केलेला आहे. आता तिसरं युद्ध, आता दोन युद्ध पाहिलेलं तुम्ही बरे का, तिसरं युद्ध इंग्रज मराठा युद्ध 1817 ते 18. दुसरा बाजीराव पेशव्याचा एकटा राहिला. माणसं जमा केली होती, खंडेराव रास्ते, सदाशिव माणिकशेर, तिंबळी डेंगे आणि अशा प्रकारे अनेक मराठा सरदारांना लष्कर देण्याचे ठरवले होते. आणि म्हणून यांच्यामध्ये
पंढरपूरचा तह झाला. शेवटी दुसऱ्या बाजूवर इंग्रज सरदारांशी पंढरपूर करार केला. त्यानुसार 1812ला दुसऱ्या बाजूला पेशव्याने आपला जहागीरदार कोणताही जास्तीचा मान्यता करू नयेत. इंग्रजांच्या परवानगीशिवाय पेशव्यांनी कोणत्याही जहागीरदाराशी युद्ध करू नये. पेशव्यांनी बडोद्याचे गायकवाड यांच्या खंडणीचे प्रकरण उद्भवले. बडोद्याचे गायकवाड पेशव्यांना दरवर्षी 24 लाख रुपये खंडणी देत होते. त्यांनी ती बंद केली आणि अशा प्रकारे शेवटी इंग्रजांनी रघुनाथराव दुसरा बाजीरावचा पराभव केला. 1818ला काय झालं, पेशवाई नष्ट झाली. आणि याच दरम्यान 2 घटना झाल्या. एक भीमा कोरेगावचं युद्ध. आता 1 जानेवारी 1818 रोजी इंग्रज सैन्य आणि मराठा सैन्य यांच्यात भीमा कोरेगावचं युद्ध झालं. आता ह्या युद्धाची काय पार्श्वभूमी होती? मागच्या 2-3-4 वर्षापूर्वी एक भीमा कोरेगावला जी दंगल झाली, ह्याच संदर्भ हा कोणता आहे? ब्रिटिशांच्या बॉम्बे नेटिव्ह युनिफॉर्मच्या तुकडीने 500 महार सैनिक ब्रिटिशांच्या बाजूने लढले. या ठिकाणी पहा, 500 महार सैनिक ब्रिटिशांच्या बाजूने लढले. केवळ 700 ते 800 सैनिकांच्या जोरावर इंग्रजांनी 28,000 सैनिकाची कुमत असलेल्या पेशव्यांचा पराभव केला. या लढाईत धारातीर पडलेल्या महार सैनिकांच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी भीमा कोरेगावच्या युद्धभूमीवर ब्रिटिशांनी जयस्तंभ उभारला आणि त्या ठिकाणी आज अनेक भीमसैनिक ठिकाणी वंदन देण्यासाठी जातात. पहा, शेवटी पंढरपूरजवळ आष्टी येथे लढाई झाली. बापू गोखले मारला गेला. दुसरा बाजीराव पेशव्यांनी ब्रिटिशांनी पदच्युत केले. पेशव्यांचे राज्य खालसा केले आणि 8 लाख रुपये त्याला पेन्शन दिलं. आणि अशा प्रकारे तिसरे इंग्रज मराठा युद्ध संपले. याच्यात इंग्रजांचा विजय झाला. पेशव्यांच्या विरुद्ध या ठिकाणी ह्या 500 महार सैनिकांनी. आता एका संदर्भ वेगळा जातो. आता हे राजकारण दृष्टिकोन घ्यायचं नाही की बाबा इंग्रजांकडून का लढले, पेशव्याकडून का लढले. या ठिकाणी जो त्रास पेशव्याकडून होत होता ते पेशव्यांच्या गुलामगिरीतून निघण्यासाठी, धार्मिक अत्याचारातून निघण्यासाठी, ब्राह्मणशाहीच्या विरोधातून निघण्यासाठी, मुक्त होण्यासाठी हा संघर्ष त्यांनी भीमाभाऊच्या 500 महार लढलेले आहेत. फार मोठा अस्पृश्य म्हणून त्रास दिला जात होता आणि म्हणून ती एक खरी सामाजिक स्वातंत्र्याची लढाई ठरलेली. राजकारणामध्ये ब्रिटिशांचा विजयच मिळाला. मराठा सत्ता असतं नाही, मराठा सत्ता असतं नाही, पेशव्यांची सत्ता असं झाली. लक्षात ठेवायचं. आपण पराभव झाला तर काय म्हणतो, मराठ्याचा पराभव झाला. विजय झाला तर कोणाला, पेशव्यांचा पराभव. पण खऱ्या अर्थाने तर पेशव्यांच्या एक पराभव केलेला आहे आणि म्हणून इथं हे इंग्रजांचं काय केलेलं आहे, सत्ता चालू झालेली आहे. इंग्रज फार हुशार होते. याच कालखंडामध्ये 1818 ते 1848 सातारा राज्य हे इंग्रजांच्या नैतिक धोरणातून जन्मास आले. हे राज्य निर्माण करण्याचे व त्या राज्यावर प्रतापसिंहांचा बसवण्याचे अनेक हेतू होते. साताऱ्याला इंग्रजांनी काय केलं, पहिलं एक राज्य निर्माण केलं. सगळा विजय मिळाल्यानंतर बघा, आता हे पॉईंट दिलं नाही मी तुम्हाला, मर्यादित अधिकाऱ्यांच्या चौकटीत का होईना मराठा राज्यांच्या स्थापनेची इंग्रजांना आवश्यकता वाटली. महाराष्ट्रामध्ये जरी आपला तिसऱ्या मराठा युद्धामध्ये विजय मिळाला असला, आपली सत्ता चालू केली असली, तर आपल्याला हे लोक आपल्याला कुठेतरी हातात धरावं लागतील. सातारा राज्य माउंट स्ट्युअर्ट एल्फिन्स्टनच्या मुत्सदीपणातून जन्मास आले 10 एप्रिल 1818ला आणि प्रतापसिंहांची साताऱ्यामध्ये राजा म्हणून पुनर्स्थापना केली. म्हणून जेम्स कॅनिंगहॅमची ग्रॅटडमच्या पॉलिटिकल एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली. जेम्स कॅनिंगहॅम ग्रँडप, त्याला पॉलिटिकल एजंट म्हणजे जसं शाहू महाराजांच्या दरबारामध्ये पॉलिटिकल एजंट होते प्रशासन चालविण्यासाठी राजा म्हणून शाहू महाराज, तसं साताऱ्याला प्रतापसिंह राजाचं मान्य केलं आणि ब्रिटिशांनी भारतात राज्य निर्माण केलं. याच कालखंडामध्ये आता ब्रिटिशांनी मग कुठल्या सुधारणा केल्या, काय केल्या, राजकीय स्थिती कशी होती, ब्रिटिशांनी भारतात शांतता निर्माण केली, सुव्यवस्था निर्माण, कायद्यापुढे प्रत्येक व्यक्ती समान आहेत व्यवहारात आणले, उत्तर पेशव्याची लुटालूट होती थांबविली, ब्रिटिशांनी न्यायव्यवस्थेत उत्तम चौकट उभारली, रेल्वे, रस्ते, पोस्ट, टेलिग्राफ आदी सुधारणा केल्या, जीवित व वित्ताच्या सुरक्षेची हमी केली.
धार्मिक बाबतीत स्वातंत्र्य दिले, इंग्रज शिक्षण पाश्चिमात्य शिक्षण सुरू केले, प्रशासनाची उत्तम चौकट निर्माण केली, कारखानदारीचा उद्योगात विकासाचा पाया घातला आणि जमीन महसुलाच्या विविध पद्धती राबवून याबाबत निश्चित नियम केले. भारतात अनिष्ट रूढी कायद्याचं काय केलेलं आहे, बंद केलेल्या आहेत. अशा प्रकारे 19 शतकामध्ये ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केली आणि ब्रिटिशांनी टोटल प्रशासनामध्ये त्याने हेतू होता त्यांचा लुटालूट, परंतु इथल्या ज्या धार्मिक सामाजिक वाईट रूढी परंपरा होत्या त्या मात्र त्यांनी बंद केल्या. या ठिकाणी मित्रांनो आपलं पहिलं प्रकरण संपते. आता उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरं प्रकरण चालू करू, ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचं पूर्वचरित्र, सामाजिक कार्य आणि शैक्षणिक कार्य, हे 3 बीट आहेत. त्या 3 बीटवर पाहतो. याच्यावर जवळपास मी 12 ते 13 व्हिडिओ झालेले आहेत माझे पहिल्या प्रकरणावर. तुम्ही सविस्तर एकदा ऐका आणि ऐकल्यानंतर टोटल तुम्हाला सिलेबस समोर इन पॉईंट तर मी दिलेलेच आहेत स्क्रीनवर आणि शिकवलेलं सुद्धा आहे. तुम्ही फक्त पहिल्यापासून माझे यूट्यूबचं चॅनल काढायचं आणि त्याच्यापासून आपले BA TYचे टोटल काय करायचं तुम्ही व्हिडिओ पाहायचे. धन्यवाद.